वसंतराव नारायणराव माळशिकारी मुक्काम पोस्ट फलटण तालुका जिल्हा सातारा आणि बारामती जिल्हा पुणे हे दुईकडे स्थायिक आहे. मी इथं मला माहिती मिळाली आमचं बंधुराज इथं आलं पहिलं ॲडमिट झालं. हे ॲडमिट झाल्यानंतर मी त्यांच्या ह्याच्यावर मी देखील इथं येऊन ॲडमिट झालो. माझं पहिलं वजन होतं 84 किलो. हे ॲडमिट झाल्यापासून इथं माझं वजन झालं 77 किलो. मला त्रास म्हणजे मला चालताना दम लागायचा. परत नंतर तो माझी BP जास्त राहायची आणि आता BP कमी आलेले आहे. परत नंतर वजन बी कमी आलेलं आहे. वजन माझं 7 ते 8 किलो वजन कमी झालं आणि चालायला मला 50 फूट देखील चालता येत नव्हतं, इतका दम लागायचा मला. मी आता 1 किलोमीटर मोकळ्या काठीनं चालतो. पहिली काठी घ्यायला लागायची मला, आता काठी नाही काय नाही, मोकळा खुल्लं चालतो. सगळं व्यवस्थित. माझं शुगर पहिली माझी कंप्लीट मला 3 वेळा इन्सुलिन घ्यायला लागायचं, 40 आणि 10 युनिट संध्याकाळचं, दुपारचं संध्याकाळचं. आता फक्त 8 युनिट इन्सुलिन चालू आहे. मी ते देखील बेनिफिट मला चांगला मिळाला, त्यामुळे मी आनंदी आहे आता इथं आल्यापासून. पंचकर्म मी व्यवस्थित 5-7 दिवस पंचकर्म केलं. पंचकर्मामुळं मला सुटेबल झाल्यासारखं वाटलं. बाकीची देखील माहिती भरपूर मिळली इथं आणि व्यवस्थित आहे. अनुभव माझा स्वतःचा एकदम ओकेमध्ये आहे. नाव सांगतो. हां, अनुसया वसंतराव माळशिकारी, मुक्काम पोस्ट गुणावरे, फलटण तालुका, जिल्हा सातारा आणि बारामती. पण मला चालताना धाप लागायची आणि चालताना पायाला गोळवर यायचं, पोट गच्च राहायचं, पित्त जळजळ करायचं, लई पित्ताचा खूप ताप व्हायचा. मी इथं परत माधवबागला आल्यावर इथं मी औषधं पंचकर्म ही केल्यावर मला खूप ही झालं, फरक पडला. वजन 4 किलो घटलं माझं आणि आता माझी दुसरी बारी आहे इथं पण यायची. परत बी मी पंचकर्म केलं, मला आता चांगला फरक आहे. माझी सुधारणा, मला चालायला आता दम माझा कमी झाला. मी चालते पण आणि जळजळ करत नाही. पायाचं गोळं ही काहीसुद्धा दुखत नाही तर त्यामुळे आता मला काहीच त्रास नाही होत त्याचा.